कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दिल्लीत पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक. याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबतही बैठक. बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार. बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भारतानं चिनाबचं पाणी रोखलं. लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार. पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक. शेतीवर परिणाम होणार. भारतीय युद्धनौकाच्या युद्धाभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी. तुर्कीची युद्धनौका टीसीजी बुळकाडा पाकिस्तानात. तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी. पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक. पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली. भारताला उपदेशकांची नव्हे भागीदारांची गरज. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं. तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला. भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी. सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची ही यादीत नावं. सूत्रांची माहिती. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा. जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार. लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरणकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त. संयुक्त कारवाईत 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त. एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. काँग्रेसला फोडा, रिकामी करा. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार. पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीत बावनकुळेंचं वक्तव्य. बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे. बावनकुळेंना थोडी तरी लाज असती तर काँग्रेस फोडा असं म्हणाले नसते. संजय राऊतांची टीका. हक्काचा निधी माझ्या खात्याला मिळाला पाहिजे. काही योजनांचे पैसे कट करता येत नाहीत. तर नियमानुसार माझ्या खात्याला निधी द्यावाच लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती. 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार. एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया. ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक. अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला. वेव्ज परिषदेत 4 दिवसात विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. वेव्जमध्ये 77 देशांचा सहभाग. यंदा 12वीचा 91.88% निकाल. यंदाही मुलींनी बाजी मारली. 96.74% कोकण विभाग अव्वल. तर लातूरचा सर्वात कमी 89.46% निकाल. पुण्यात म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण. 2023 पूर्वीच्या सोडतीतील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक. धुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरावस्था. पानवेली वाढल्यामुळे नदीत प्रदूषण. नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी. मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 23%वर. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय. पालिकेकडून स्पष्ट. राज्यावर गारपिटीचं संकट. पुढील 5 दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे तेहरी जिल्ह्यातील कॅम्प्टी धबधबा प्रवाहित. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.